नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत। 24-24 खताबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। 24-24 खत कोणत्या टेजला वापरावे आणि एकरी किती वापरावे, कोणत्या टायमाला वापरावे आणि काय काय फायदे आहेत हे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकासाठी असो, तरकारीमध्ये भेंडी, काकडी, मिरची यासाठी पिकांची वाढ योग्य प्रमाणात होत नसेल तर यासाठी 1 एकरच्या पिकासाठी 30 दिवसानंतर कोणतेही पीक असो त्यासाठी 50 किलो दिले तर चालते आणि 30 दिवसाच्या आतमध्ये 25 किलो एकरी द्यायचे असते। वाढ 1 नंबर होते। आणि टोमॅटो, भेंडी किंवा वांग्यासाठी कोणत्याही पिकाचा असो फुटव्याची जोमदार वाढ करतं हे 24-24चे कार्य आहेत। आणि आपल्या पिकाची शायनिंग क्वालिटी 1 नंबर राहते। आपल्या पिकाची योग्य प्रमाणात वाढ असेल तर 24-24 इतक्या प्रमाणात देऊ नका, अति प्रमाणात वाढ होईल। 24-24 हे वाढीसाठी भयंकर आहे। आणि आपल्या फळांची सेटिंग किंवा फळधारणा होत असते त्या टायमाला 24-24 दिलं तर फळांची क्वालिटी आणि फुगायला फास्ट मदत होते आणि शेंडा पण चालू राहतो। यासाठी भेंडी पिकाचे तोडायला चालू असतं, शेंडा चालू असतो। काकडी पिकाचा तरकारीमध्ये 24-24चा फार वापर करत असतात। 24-24 हे उपयुक्त 1 एकरला 50 किलो तरकारीमध्ये 8 दिवसाच्या अंतराने द्यायचे असते, म्हणजे फळाची सेटिंग बी चांगली होते, वाढ बी प्रमाणात होते आणि फळांची फुगवण बी चांगली होते, क्वालिटी 1 नंबर राहते। आणि कोणत्याही पिकाला 24-24 हे प्रमाणात वापरायचं असतं। 24-24 मुळे अनेक आपल्या मालाची चमक आणि झाडाची क्वालिटी सुद्धा 1 नंबर राहते। भेंडी पिकामध्ये तर 24-24चे फुटवे एकदम जोमदार निघतात आणि भेंडी पिकाला, काकडी पिकाला किंवा टोमॅटो पिकाला तर 1 नंबर आहे, म्हणजे आपल्या काकडी भेंडीची चमक 1 नंबर राहते आणि माल सुद्धा लांबलचक सरळ। कोबी पिकामध्ये सुद्धा 24-24 तर बहुत प्रमाणात दिलं तर कोबी लवकरात लवकर सुद्धा 24-24 मुळे पिकं टायमाला येतात आणि मालाची एकसारखी फुगवण होते आणि झाडांची वाढ सुद्धा एकसारखी जोमदार होते। ही 24-24 हे आहे। 24-24 हे 50 किलोची बॅग 1700 रुपयाला आहे। 24-24 हे पिकाला कोणत्या बी वाढीच्या काळात आणि शेवटीपर्यंत 24-24 चालते। पिकालाही आपल्या कधीमध्ये 24-24 8 दिवसाच्या अंतराने द्यायचे असते, म्हणजे वाढ जोमदार राहते, काळोखी लसलशीपणा, शेंडा चालू राहतो, मुळी सुद्धा चांगली चालू राहते। 24-24 हे मकासाठी, बाजरी, गहू, ज्वारीसाठी तर एकदम जोमदार वाढ करतो आणि काडीची फुगवण सुद्धा चांगली होती मजबूत झाडाची। व 24-24 खत हे टाकल्यावर दुसऱ्या खताची आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि काय प्रश्न विचारायचे राहिले असेल तर नक्की कमेंट करा। जय जवान जय किसान, धन्यवाद।